नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। भारतामध्ये अगदी लहान मुलापासून ते स्त्री पुरुष सर्वांमध्येच रक्त म्हणजेच HB कमी होण्याचं प्रमाण खूपच वाढलेलं दिसतं। तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल की तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा मग कोणाला तरी अचानक चक्कर आली, ॲडमिट करावं लागलं। कारण काय तर तिच्या शरीरामध्ये रक्त फारच कमी होतं, 5 पॉईंट 6 पॉईंट उरलेलं होतं आणि अशा वेळेला बऱ्याचदा बाहेरून रक्त चढवलं जातं, ज्यात गोळ्या इंजेक्शननी वाढवलं जातं। 2-3 महिने बरं वाटतं, पुन्हा त्रास सुरू होतो। तर इथे सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेणं फार गरजेचं आहे की रक्त हे फक्त आपल्या शरीरामध्ये तयार होतं, त्याचा कुठेही अजून तरी कारखाना तयार झालेला नाही आणि रक्त कमी होतं म्हणजेच हिमोग्लोबिन कमी होत असतं, जे की स्त्रियांमध्ये 12 ते 15 आणि पुरुषांमध्ये 13 ते 17 असायला हवं। औषध ही कृत्रिमरित्या बनवलेली असतात, केमिकल्स असतात, तर बऱ्याच जणांना ती पचतही नाही, त्याचा वास येतो, त्या वासाच्या ढेकरा कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो, अशी बऱ्याच पेशंटची तक्रार असते। म्हणूनच कुठल्याही टेस्टशिवाय आपल्या शरीरातलं रक्त कमी होतं हे कसं ओळखावं, लक्षणं काय दिसतात की जेणेकरून अचानक आपल्याला असा कुठला तरी त्रास होणार नाही। तसंच HB कमी होण्याची कारणं काय आहेत जी बऱ्याचदा दुर्लक्षित केली जातात आणि त्याचबरोबर ती टाळल्याशिवाय आपला त्रास हा कायमचा बरा होणार नाही आहे। तसंच आपण आजच्या व्हिडिओमध्ये काही घरगुती उपाय बघणार आहोत, ज्याने आपला HB आपोआप वाढणार आहे। व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक मॅजिकल टॉनिकसुद्धा सांगणार आहे की जे आपण फक्त 8च दिवसांमध्ये कायमस्वरूपी तुमचा HB त्याच्याने वाढतो, चेहरासुद्धा लाल होईल, थकवा, अशक्तपणा, दम लागणं सर्व तक्रारीसुद्धा कमी होतील। त्यामुळे आजचा हा व्हिडिओ सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे हा व्हिडिओ अगदी स्किप न करता संपूर्ण बघा, त्याचबरोबर इतरांसोबत शेअर देखील करा। आणि तुम्ही जर क्रिशवीज व्लॉग या चॅनलवरती नवीन आला असाल आणि अजूनही या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात प्रथम सबस्क्राईब करायला विसरू नका। पहिली गोष्ट किंवा पहिली लक्षणं काय दिसतात तर कसं ओळखायचं, तर त्याआधी सर्वांना एक खूप महत्त्वाची गोष्ट माहीत असणं गरजेचं आहे। आपल्या शरीरामध्ये करोडो पेशी असतात, सर्व अवयव अगदी हृदय, मेंदू, किडनी, लिव्हर, हातपाय, तर या सर्वांचा आणि सर्वांनाच जिवंत राहण्यासाठी, त्यांचं कार्य नीट होण्यासाठी, काम नीट चालण्यासाठी प्राणवायू ऑक्सिजन हा खूप गरजेचा असतो। आणि हिमोग्लोबिन काय असतं तर HBचा एक जो रेणू आहे तो 4 ऑक्सिजनचे रेणू स्वतःसोबत कंबाईन करतो आणि ते प्रत्येक पेशीपर्यंत, प्रत्येक अवयवापर्यंत वाहून नेतो, जेणेकरून त्याचं कार्य व्यवस्थित चालतं। HB कमी झाला की आपल्याला या सर्व अवयवांचं, पेशींचं जे कार्य आहे त्याच्या कामामध्ये अडथळा येत असतो आणि मग विविध त्रास जसं की सतत थकवा, अशक्तपणा येणं, चक्कर येणं, डोकं दुखणं, दम लागणं, थोडंसं जरी काम केलं, काही जिने चढले, चढउतार केली की लगेचच दम लागणं, छातीमध्ये धडधड होणं किंवा मग आपला त्वचा असेल, विशेषतः चेहरा जो आहे तर तो पिवळसर होतो, निस्तेज पडतो। तसंच नख, डोळ्यांखालचा जो भाग आहे तो देखील पांढरा दिसायला लागतो, निस्तेज दिसतो, नख तुटायला सुरुवात होते, केस गळायला सुरुवात होते। आणि कारणांमध्ये सगळ्यात पहिले जे आहे ते म्हणजे की आहारामध्येच आयर्न, लोह जे की HB बनवण्यासाठी अत्यावश्यक असतं तेच जात नसेल, म्हणजे सतत जंक फूड किंवा सारखंच उपवास केले जातात, कुठलेही पौष्टिक पदार्थ खाण्यामध्ये येतच नाही। दुसरं महत्त्वाचं म्हणजे की आहार तर योग्य आहे, पण हे लोह जे आहे, आयर्न, हे शरीरामध्ये शोषलंच जात नाही। हे शोषलं जाण्यासाठी व्हिटॅमिन C खूप गरजेचं असतं, जे की आंबट फळांमध्ये असतं, जसं की लिंबू, आवळा, संत्री, मोसंबी यामधून मिळतं। तर आपल्या आहारासोबत हे सुद्धा समाविष्ट करणं खूप गरजेचं असतं। तसंच अजून एक महत्त्वाची सवय की आजकाल ट्रेंड म्हणून खूप फॉलो केलं जातं, जेवण करायचं किंवा मग पौष्टिक असा नाश्ता घेतात, पण त्यानंतर सुस्ती येते म्हणून चहा, कॉफीचं सेवन केलं जातं किंवा मग तंबाखू, तर यातली कुठलीही पदार्थ तुम्ही जर का पौष्टिक आहारावरून सुद्धा घेत असाल तर या आपल्या आहारातील कुठलेही पोषक घटक हे शरीरामध्ये शोषले जात नाहीत। आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे की पोटामध्ये जर का सततच जंत होत असतील, कृमी होत असतील, तर त्या कृमीचंच पोषण होत असतं, आपल्या शरीराला त्यातलं काहीही पोषण मिळत नाही। तिसरं महत्त्वाचं म्हणजे रक्तस्राव होत असेल, म्हणजे अचानक खूप जास्त प्रमाणामध्ये किंवा मग थोडा थोडा आपण बरेच दिवस
स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या वेळेला असं अंगावरचं जास्त जातं किंवा मग बरेच दिवस ब्लिडिंग होत असतं, किंवा मग मूळव्याध किंवा मग सर्जरी झालेली असेल, ॲक्सिडेंट किंवा मग काहीतरी अल्सर वगैरे पोटामध्ये असतात, तर त्याच्यातून ब्लिडिंग होत असेल तरीसुद्धा असं रक्त हे शरीरातलं कमी होऊ लागतं. चौथं महत्त्वाचं कारण म्हणजे जे फार दुर्लक्षित केलं जातं पण खूप महत्त्वाचं कारण आहे, पचन तुमचं नीट होत नसेल तर आयुर्वेद शास्त्रानुसार आपण खाल्लेल्या अन्नातूनच त्याचं व्यवस्थितपणे पचन झालं तर रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र या सप्त धातूंची निर्मिती होते. आहार योग्य आहे परंतु त्याचं पचन होत नसेल तरीसुद्धा हे धातू चांगल्या रीतीने तयार होत नाहीत आणि मग रक्ताची कमतरता आपल्या शरीरामध्ये होते आणि काहींना IBS, कोलायटिस, क्रॉन्स डिसीज असे आजार निर्माण होतात. आतड्यांना सूज आलेली असते तर रक्त हे तयारच होणार नाही शरीरामध्ये व्यवस्थितरित्या. तर यासाठी आपलं पचन सुधारण्यासाठी एक पाचन चूर्ण की जे घरच्या घरीसुद्धा सहज बनवू शकतो. धने, जिरे, ओवा, बडीशेप चारही सममात्रेमध्ये घ्या. थोडंसं भाजून त्यामध्ये पिंक साल्ट म्हणजे सैंधव मीठ आणि अर्धा चमचा टाकायचा आहे. मिक्सरला फिरवून त्याची पावडर बनवायची आहे. ती एका डब्यामध्ये भरून महिनाभर देखील ती जाते, तुम्ही ठेवू शकता. दोन्ही वेळच्या जेवणानंतर अर्धा ते एक चमचा तुम्ही चूर्ण एका कपभर गरम पाणी करून त्याच्यामध्ये घ्यायचं आहे. याचा फायदा जो आहे तो खूप जणांना छान रिझल्ट मिळतो. तसंच जर का तुम्हाला कुठलाही मोठा आजार असेल या व्यतिरिक्त सुद्धा तरी तुमच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता ही जाणवू शकते. उपायांमध्ये जे की अगदी जादूप्रमाणे काम करतात. तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल की आजच्या या व्हिडिओमध्ये जे उपाय आहे ते तुम्हाला खूप जास्त फायदेशीर ठरणार आहे. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सांगाल की किती फरक तुम्हाला जाणवला. सगळ्यात पहिलं त्यातलं महत्त्वाचं म्हणजे खजूर आणि मनुके. चांगल्या क्वालिटीचे मनुके तर हवेच, आपल्याला बाजारामध्ये मिळत असतात तर तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता. दररोज 2 ते 4 खजूर सकाळी उपाशीपोटी चावून खा. त्यानंतर मात्र कॉफी, तंबाखू किंवा चहा यातलं काहीही घ्यायचं नाही. यातील कॅफीन जे असतं तर त्याच्यामुळे काय होतं की तुमच्या शरीराला याचा काहीच फायदा होत नाही. त्यामुळे कटाक्षाने काय पाळायचं की जेव्हा तुम्ही खजूर वगैरे खाता तर त्याच्यानंतर तुम्ही चहा, कॉफी वगैरे लगेच काहीच घ्यायचं नाही. थोड्या वेळ जाऊन द्यायचा, त्याच्यानंतर तुम्ही घेऊ शकता. हे मनुक्यांमध्ये सुद्धा काळे मनुके असतील तर अतिशय उत्तम, किंवा मग साधे सुद्धा तुम्ही घेऊ शकता. एक मुठभर मनुके जे आहे ते रात्रीच्या वेळी भिजत घालून ठेवायचे, किंवा मग तुम्ही रात्रीसुद्धा एखादा तासभर भिजत घालून रात्री झोपायच्या अगोदर ते मनुके खायचे. गरम दूध घेतलं तर अजूनच जास्त फायदा होतो. त्याच्यानंतर 1 कपभर गरम दूध घ्यायचं. जर तुमचे केस गळत असतील तर आवर्जून तुम्ही मनुके खा. अशा पद्धतीने सेवन करा, खूप चांगला फायदा होतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे गूळ, पण तो सेंद्रिय गूळ हवा. थोडासा खडा जर का गुळाचा म्हणजे जेवण झाल्यानंतर वगैरे काहीतरी गोड खाण्याची आपल्याला इच्छा होतच असेल तर अशा वेळेला थोडासा गुळाचा खडा तुम्ही तोंडामध्ये टाकू शकता, किंवा चहाच्या ऐवजी असं गूळ पाणीसुद्धा तुम्ही घेणं हे खूप फायद्याचं ठरतं. पण ते सेंद्रिय गुळ असावा. मग त्याच्यामध्ये थोडेसे तीळ, शेंगदाणे भाजून गुळाची चक्की किंवा मग लाडू बनवून ठेवा आणि ते रोजच्या रोज दुपारच्या वेळेला वगैरे तुम्ही खाल्ले तरीसुद्धा चालतं. चांगला फायदा होतो त्याचा. फक्त गूळ हा थोडासा उष्ण आहे, त्यामुळे पित्ताचा, उष्णतेचा त्रास उन्हाळा असेल तर मात्र थोडासा जपून खा. तिसरं महत्त्वाचं म्हणजे हिरव्या पालेभाज्या बऱ्याच जणांना आवडत नाही आणि अशाच व्यक्तींमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता निर्माण झालेली असते, तर या खूप गरजेच्या आहेत. यामध्ये क्लोरोफिल असतं जे आपल्या शरीरामध्ये सर्वच प्रकारच्या नवीन पेशी तयार करण्यासाठी खूप गरजेचं आहे. त्यातही पालक तर घ्यायचाच आहे, तो तर अतिशय महत्त्वाचा आहे. पण त्यासोबत विटॅमिन C मगाशी सांगितल्याप्रमाणे गरजेचं आहे. तर थोडंसं लिंबू वगैरे पिळून पण आवर्जून घ्या. त्यासोबतच तुमच्या भागामध्ये चालू ऋतूमध्ये ज्या कुठल्या पालेभाज्या ज्या आहेत त्या उपलब्ध असतील, मेथी, शेपू, करडई, चाकवत, लाल माठ किंवा मग साधा माठ, राजगिरा, तांदूळ हे सर्व जे आहेत तर ते आहारामध्ये समाविष्ट करून घ्या. लाल रंगाची फळं किंवा सॅलड्समध्ये सुद्धा टोमॅटो, बीट, गाजर फळांमध्ये जी तुमच्या भागामध्ये तुम्हाला सहज स्वस्त आणि ताजी मिळतील अशी लाल रंगाची फळं, त्यामध्ये डाळिंब असेल, सफरचंद असेल, स्ट्रॉबेरी असेल, ऋतूनुसार किंवा जे सिजनेबल फळं येतात
तर ती आपण घ्यायची आहे. कलिंगड अशा पद्धतीने तुम्ही आहारामध्ये नक्कीच घेतलं. आता मॅजिकल टॉनिक म्हणजे काय, मॅजिकल सिरप ज्याच्यामध्ये फक्त 8च दिवसांमध्ये तुमचा चेहरा लाल होईल, सर्व ज्या तक्रारी आहेत त्या कमी होतील, HB तर 100% वाढणारच आहे. तुम्ही टेस्टसुद्धा करून पाहू शकता. तर त्यासाठी आपल्याला लागणार काय आहे, फक्त ताजं एक मध्यम आकाराचं बीट घ्यायचं आहे, एक गाजर ताजंच घ्यायचं आहे म्हणजे मग त्याचा ज्यूस निघतो, आणि त्यासोबतच एक मध्यम आकाराचा आवळा सीझनमध्ये तुमच्या भागामध्ये उपलब्ध होत असेल तर वापरलात तर खूप चांगलं, कारण व्हिटॅमिन सीचा सगळ्यात मोठा सोर्स म्हणजे आवळा असतो. आपल्या त्वचा केसांसाठी सुद्धा तो खूप चांगला असतो. तर हे व्यवस्थितपणे स्वच्छ धुवून घ्या, त्याची साल काढून घ्या, तुकडे करा आणि मिक्सरमध्ये साधारण 100 ml पाणी टाका. अगदीच तुम्हाला आवळा उपलब्ध नाही झाला तर अर्धा चमचा लिंबाचा रस वापरला तरीसुद्धा चालतो. त्यामध्ये सुद्धा व्हिटॅमिन सी असतं. तसंच त्याची चवसुद्धा ज्यूसची छान चव लागते, त्यामुळे लिंबाचा रस तुम्ही टाकू शकता. तर ते मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे. असाच तुम्ही पिऊ शकता. त्याच्याने तुम्हाला भरपूर अजून जास्त प्रमाणामध्ये पोषण फायबरसुद्धा मिळेल. अगदीच प्यायला जात नसेल तर गाळून घ्या. जो ज्यूस आहे सकाळी उपाशी पोटी घेतला तर उत्तम. अगदी शक्य नसेल तर दुपारी जेवणाआधी किमान अर्धा तासभर तरी किंवा मग जेवण झाल्यानंतर किमान 2 तासांच्या गॅपने तुम्ही हे सेवन करू शकता. सलग 8 दिवस तरी किमान आपल्याला हा उपाय करून बघायचा आहे. याचे फायदे भरपूर आहेत. 15 ते 20 दिवससुद्धा तुम्ही हे घेऊ शकता. अनेकांना याच्याने खूप सुंदर रिझल्ट मिळतो आणि तुम्ही देखील ट्राय करा. तुमचे जे अनुभव आहेत ते सुद्धा माझ्यासोबत शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन आला असाल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.